नमस्कार. इयत्ता 7वी मराठी सुलभ भारती. लक्ष्मीच्या पायांनी जी घरात येते, जिच्या पैजणांनी सारे घर निनादते, जिचे बोबडे बोल मन प्रसन्न करते, जिचे निखळ हास्य संपूर्ण घर झकाळून टाकते, हे सर्व सुख त्यांच्याच नशिबी येते ज्यांच्या घरी मुलगी जन्माला येते, अर्थात लेक. अतिशय सुंदर पद्धतीने लिहिलेली ही कविता अस्मिता जोगदंड चांदणे यांनी लिहिलेली आहे. त्यांचा जन्म 1984 मध्ये झालेला आहे. तर त्यांचं म्हणणं असं आहे की लेक घरात वावरते तेव्हा सगळे घर हसरे प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. म्हणजेच लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन त्यांनी या कवितेमध्ये केलेले आहे. तर बघूया आपण. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समयी पेटते. म्हणजेच कवयित्रीला असं म्हणायचं आहे की जेव्हा मुलगी आपल्या घरात आहे, म्हणजेच मुलगी ही एक तांबडं कुंदन आहे, अर्थातच एक हिरवं गोंदन आहे, म्हणजेच ते न कोमजणारे सुंदर आकर्षक चिरंतन टिकणारे रूप आहे. त्याचप्रमाणे झाडाची पालवी जशी शीतलता देते तशी ती आपल्याला शीतलता तिच्या वागण्या आणि बोलण्यामधून देत असते. स्वतः ती आईवडिलांना चंदनाप्रमाणे शीतलता देत असते. लेक घरी असताना मनाला एक वेगळेच समाधान लाभते आणि आयुष्यभराची काळजी मिटली असेही वाटते. त्याचप्रमाणे जशी समयी पेटली की मंद प्रकाशाने ती प्रसन्न वातावरण करते, तशी मुलगी जर आपल्या घरात असेल तर घरातील वातावरण सुद्धा प्रसन्न व आनंदी राहते. लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास, अशी चिमणी बोलकी साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. कवयित्रीला असं म्हणायचं आहे की ज्याप्रमाणे लेक घरात असले की साऱ्या मनाची काळजी मिटून जाते, बट जर लेकच घरात नसेल तर तिला एक वेगळ्या प्रकारची चिंता तिच्या जीवाला लागलेली असते आणि जो काही वेळ असतो तो वेळ जागीच थांबलेला असते आणि तिचे मन उदास झालेले असते. चिमणी जशी सतत चिवचिवाट करते तशी मुलगी सर्व घरभर हसत हसत खेळत फिरत असते, किलबिलाट करत असते. परंतु अशा वेळेस जर कोणी थोडेसे रागवले तर मात्र ती रुसून बसते. सारे जगही रुसले तरी पर्वा करू नये, पण आपली पाकडी कधी कधी रुसू नये. फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. कवयित्रीला असं म्हणायचं आहे की सगळेजण रुसले तरी चालेल, पण आपली मुलगी रुसली तर तिची समजूत काढून तिचा रुसवा लगेच काढावा लागेल. कारण की आपल्या लेकीला निसर्गाची भाषा कळत असते. निसर्गाची भाषा ही फक्त मुलीलाच समजते. अर्थात कुटुंबातील सर्वांची काळजी कशी घ्यायची, का घ्यायची हे तिलाच कळते. काळ्या रात्रीला जशी सकाळची ओढ लागते तशी मुलीला सुद्धा आई वडिलांची ओढ लागते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण कवितेचा भावार्थ जाणून घेतलेला आहे.